निवडणूक संपलेली आहे जवळपास काही जागांसाठी, कारण रायगड आणि इतर जागांवरती बिनविरोध निवडी झालेल्या आहेत बऱ्याच नेत्यांच्या। पण याच विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं। रायगडच्या जागेवर विधान परिषदेच्या अनिकेत तटकरेंची वर्णी लागली आहे। युती धर्म म्हणून शिवसेनेच्या भरत गोगावले आणि महेंद्र दळवींना बॅकफूटवरती जावं लागलं आणि तटकरेंना समर्थन द्यावं लागलं। पण या मुद्द्यामुळे दळवी आणि गोगावले या दोनही नेत्यांची खतखत सातत्यानं समोर येते। तटकरेंनी रायगडचं पालकमंत्रीपद अडवून ठेवल्याचा आरोप आता दळवींनी केलाय। त्यामुळे विधान परिषदेच्या मोबदल्यात गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार का याची चर्चा रंगली आहे। तर तटकरेंनी विधान परिषदेची जागा गनिमी काव्यानं जिंकली आहे। ही जागा लढवायला हवी होती असा टोला दळवींनी लगावला। त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी की शिवसेना या पुढच्या काळात कुणाच्या पदरात पडणार हे पाहावं लागेल। असं की विधानसभेची जी बिनविरोध गेली तर बिनविरोध जाऊ नये सगळ्यांचाच जनमत होतं। पण शेवटी तटकरेंनी गनिमी काव्याने ती लढाई जिंकली असं नक्की सांगता येईल। काल त्यांनी सूचक वक्तव्य केलं की मी आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि पालक संदर्भात आम्ही हातीला सोडू। याचा अर्थच असा आहे की एवढ्या वर्ष त्यांना स्थगिती दिल्यानंतर पालकमंत्रीपदाला आत्तापर्यंत ते पद ह्याच लोकांनी थांबून ठेवलं। येणाऱ्या काळामध्ये या सगळ्याचं उत्तर जनता नक्की देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।